आपण उन्हाळा चालू झाला तेव्हापासून आपण रोजच्या जेवणातली साधी, सोपी अगदी तुम्ही ह्या पद्धतीने जेवण करून खाल्लं तरी तुमचं वजन कमी व्हायला मदत होणार आहे. कमी मसाल्याचे, कमी तेलकट असे पदार्थ हलके-फुलके आणि रोजच्या जेवणामध्ये आपण ते बनवू शकतो. हेल्दी राहू शकतात. शुगर, बीपीचा जरी तुम्हाला त्रास असेल तरी असं जेवण असलं ना की कोणताही तुम्हाला त्रास होणार नाही. तर आज आपण अशीच रोजच्या जेवणातली साधी सोपी थाळी बघतोय, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला पटकन सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलेले करडईची भाजी घेतलेली आहे. शक्यतो करडईची भाजी ही हिवाळ्यामध्ये मिळत असते, पण उन्हाळ्यामध्ये अगदी ती क्वचित मिळत असते. जर तुम्हाला बाजारात ती भेटली तर नक्की घरी घेऊन या आणि मस्त अशी हटीव भाजी तिची बनवा. खायला खूप चविष्ट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती फार हेल्दी असते बरं का. तर इथे मी करडईची एक गड्डी आणली होती. स्वच्छ निवडून फक्त पानं घ्यायची आणि जरासा मीठ टाकून 3-4 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. धुवून घेतल्याच्या नंतर ना फक्त करडई आता मी इथे चिरली वगैरे काहीही नाही. डायरेक्ट कुकरच्या डब्यामध्ये दाबून भरायची आहे. मूठभर शेंगदाणे आणि मूठभर डाळ मी इथे भिजत घातली होती. करडईच्या भाजीवरती ही डिश ठेवायची आणि ते सुद्धा कुकरला इथे शिजून घ्यायचं. अगदी 3 शिट्ट्या खूप झाल्या शिजण्यासाठी. तोपर्यंत आपण इथे ठेचा बनवून घ्या, म्हणजे एक वाटण करून घेऊ. करडईची भाजी बनवताना कांदा, टोमॅटो, मसाल्यांचा वापर अजिबात इथे करायचा नाही आहे. आलं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि जिरीचं आपल्याला इथे वाटण करून घ्यायचं. बस एवढंच आपल्याला इथे लागणार आहे. त्यानंतर ना कढईमध्ये 2 किंवा 3 छोट्या ज्या 3 पळ्या आहे ते घातलेले, जिरी मोहरी घातलेली, केलेला ठेचा यामध्ये घातलेला आहे आणि हळद, हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये 1 किंवा 1.5 चमचा इथे घालून घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा कोणताही मसाला ही भाजी बनवताना वापरायची नाही आहे. एकदम हिरवीगार होते आणि कमी मसाल्यातली चविष्ट होते. आता आपण इथे तडका बनवून घेतलेला आहे. भाजी आपली अगदी 3 शिट्ट्या मी इथे करून घेतली आहे. भाजी व्यवस्थित आपली शिजली गेलेली आहे. डाळ आणि शेंगदाणे आपण भिजून घेतल्यामुळे व्यवस्थित शिजले गेलेले. आता ही भाजी जी आपली शिजली गेलेली आहे ती आपल्याला एखाद्या ताटामध्ये किंवा परातीत अशी काढून घ्यायची आणि पूर्ण गार होऊन द्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाणे आणि डाळ जी आपण शिजून घेतली ही या तडक्यामध्ये घालून घ्यायची. भाजी आपली गार झाली. मिक्सरला आपल्याला ही पिसून घ्यायची. आता पिसून घेताना यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. अगदी आपण जे पोहे खायचे चमचे आहे ना ते 2 किंवा 3 चमचे आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला याला बारीक करून घ्यायची. इथे बघू शकता कलर एकदम असा हिरवागार आहे. भाजी मिक्सरला पेस्ट करून घेतली की ती घालून घ्यायची तडक्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायची. तर इथे बघू शकता छान असा हिरवागार कलर आलेला आहे. तरी आपल्याला ही भाजी चांगली इथे शिजवून घ्यायची. एक उकळी आली, झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण इथे वांग्याचा ठेचा इथे करून घेणार आहे. अनेकदा आपण मसाला वांगी करतो, सुक्की वांगी करतो, वांग्याची भाजी बनवत असतो, शाकभाजी, भरीत बनवत असतो. पण हे ठेचा वांगी भाजून करायची. आता इथे ठेचा बनवताना ना वांग्याचं भरतासारखं अजिबात परतत वगैरे काही नाही. फक्त वांगीच भाजून घेतली जाते. वांग्यांना अशा चिरा द्यायच्या आहे. खिडकी आहे का नाही ते बघायचं. थोडंसं तेल लावायचं आणि गॅसवरती जाळी ठेवून असे भाजून घ्यायचे. तेल लावल्यामुळे काय होतं वांगे जास्त जळत नाही आणि वरची जी साल असते ना ती पटकनी निघाली जाते. तर इथे आपण वांगी भाजून घेतलेले, गरम असतानाच ही साल आपल्याला पटकनी काढून घ्यायची. तर या पद्धतीने आपण ही वरची जी साल आहे ना ती काढून घेतलेली. थोडीशी अशी थोडीशी साल वांग्याला राहिली ना तरी चालेल, काहीच हरकत नाही. तर इथे बघू शकता वांगी छान आपली भाजली गेलेली आहे. साल काढून घेतलेले. मागचा देठाचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा या पद्धतीने आणि त्यानंतर ना तुमच्याकडे मॅचर असेल किंवा हाताने जरी तुम्ही बारीक कुस्करून घेतले ना तरी चालेल. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडीशी किंचित हळद, थोडंसं लाल तिखट, थोडंसं कांदा लसूण मसाला, धने पावडर,
आणि मिक्स मसाला जो असतो तो घालायचा, थोडंसं हिंग घालायचं आहे आणि कच्चंच पळीभर तेल आहे आपल्याला यामध्ये घालून हा ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. वांग्याचं भरीत आपण परतून घेतो त्याहीपेक्षा हा ठेचा खायला, वांग्याचा ठेचा खायला एकदम चविष्ट लागतो. तर इथे आपला हा ठेचा बनून तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, नुसते तुम्ही ठेचा या पद्धतीने बनवला तरी ह्या ठेच्याबरोबर तुम्ही भाकरी खाऊ शकता. ठेचा बनवून तयार झालेला आहे, साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपण आपली भाजी बघूया की कशी झालेली. तर आपला ठेचा होईपर्यंत आपली भाजी सुद्धा आपली इथे चांगली शिजून गेलेली. कलर तुम्ही इथे बघू शकता, एकदम हिरवागार आहे. आता इथे आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे, साईडला ठेवू. आता भात लावून घेऊया. वाटीभर तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्या. भात शिजवताना त्यामध्ये थोडंसं तूप घाला, म्हणजे भात चांगला मऊसूद असा शिजला जातो. मीठ चवीप्रमाणे घाला आणि 3-4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या. आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे मी इथे ज्वारीची भाकरी बनवून घेते. शक्यतो उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी पचायला हलकी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुमच्या आहारामध्ये चपाती आणि बाजरीचं प्रमाण कमी करून ज्वारीच्या भाकरीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता. अगदी 2 टाईम म्हटलं तरी तुम्ही ही ज्वारीची भाकरी खाऊ शकता. हलकी, वजन कमी होतं आणि पचायला एकदम सोयीस्कर आहे. डायबिटीज, शुगर असणारी लोकंसुद्धा ही बाजरीची भाकरी खाऊ शकतात. भाकरी इथे चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची, थोडीशी कडक अशी गॅसवरती भाजून घ्या, म्हणजे वांग्याचा जो ठेचा आहे, करडईची जी हाटी भाजी त्याबरोबर ती खायला खूप छान लागते. तर इथे घेतली आपली भाकरी बनवून घेतलेली. भाकरी आपल्या इथे बनवून तयार झालेल्या आहे. आता रोजच्या जेवणातली थाळी वाढून घेऊया. तर सगळ्यात पहिलं हाटी भाजी टाकलेली करडईची बघू शकताय, एकदम छान आहे. वांग्याचा ठेचा आपण इथे घेतलेला आहे बनवून, जो परतला नाही, काही नाही, फक्त कच्चा आहे. सॅलेड म्हणून तुम्ही कांदा, काकडी, टोमॅटो ठेवू शकता. तुमच्या आहारात ठेवा उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर गरमागरम भात आणि भाकरी अशी थाळी बनवून